बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। ठाकरे बंधूंच्या युतीची आज होणार घोषणा। घोषणेपूर्वी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी ठाकरे बंधू होणार नतमस्तक। ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा। मुंबईतील एकूण 227 प्रभागांपैकी 140 ते 150 जागा ठाकरेंच्या सेनेला, तर मनसेच्या वाटेला 60 ते 70 जागा येण्याची शक्यता। एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात 5 तास मॅरेथॉन चर्चा। पहाटे 4 वाजेपर्यंत बैठक। अंतिम यादीवर बैठकीनंतर शिक्कामोर्तब झाल्याचं वृत्त। मुंबईत वंचित बहुजन आघाडी 200 जागांवर लढण्यास सज्ज। प्रकाश आंबेडकर यांनी केलं जाहीर। महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे 40 स्टार प्रचारक जाहीर। खासदार छत्रपती शाहू महाराजांसह राज बब्बर आणि कन्हैया कुमार यांचाही समावेश। सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। वर्षा या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। निकालानंतर मुनगंटीवारांनी व्यक्त केली नाराजी। मुंबईतील प्रदूषणाचा प्रश्न अत्यंत गंभीर। उच्च न्यायालयात या प्रकरणावर आज होणार विशेष सुनावणी। सुनावणीतल्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा। भटक्या श्वानांना खाद्य देण्यापासून रोखणे गैर नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा। पुण्यातील फौजदारी खटला निकाली काढताना उच्च न्यायालयाचा निर्णय। माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर एंजिओप्लास्टी। कोकाटे यांची प्रकृती सध्या उत्तम, लीलावती रुग्णालयाची माहिती। दाट धुक्यामुळे विमानसेवा ठप्प। तब्बल 500 विमानांना विलंब। 14 विमाने रद्द। स्थानिक सर्वाधिक फटका दिल्ली विमानतळाला।